परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असणारे माजी आमदार डॉक्टर सुजित मिरचेकर त्यांच्या प्रचार सभेचे अध्यक्ष आप्पासाहेब सादळे, मंचावर उपस्थित असणारे स्वाभिमानी पक्षाचे हातकणंगले तालुका अध्यक्ष राजाराम देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दौलत पाटील, स्वाभिमानीचा युवा आघाडीचे नेते पुरंदर पाटील, सातगोड उन्नोडगे, रघुनाथ नलवडे, विनोद पाटील, अर्चना मगदूम, सोनल कांबळे, दीपाताई उन्नोडगे, निखिल कोंडे, एम.आर. पाटील, दीपक मोरे, पांडुरंग सोंदलगे, सुशील पाटील, सुशांत भोसले, स्वाभिमानी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, मंचावरील सर्वच मान्यवर, उपस्थित पत्रकार आणि जमलेल्या बंधूंनो, या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्याला काही निर्णय घ्यायचे, कारण रांगोळी हे क्रांतिकारक गाव आहे. जी काय क्रांतीची ठिणगी इथं पडली तर वनवा संपूर्ण तालुक्यामध्ये पेटायला वेळ लागत नाही. हा या गावाचा इतिहास आहे. मला आठवतंय, मी एकदम तरुण होतो आणि 1995 सालचं ऊस आंदोलन, त्यावेळेचे आमदार मदामाली साहेब यांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये आम्ही आंदोलन करत होतो. आणि त्याच वेळी शरद जोशी झोनबंदी उठावी म्हणून औरंगाबादला उपोषणाला बसलेले होते. उपोषणाचा 4था-5वा दिवस झाला तरी सरकार काही निर्णय घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळी आम्ही कोल्हापूरला एक मोर्चा काढला, साखर सहसंचालक कार्यालय. त्यावेळी ते राजारामपुरीमध्ये कार्यालय होतं आणि तिथं अचानक आम्ही हल्लाबोल केला. त्या हल्लाबोल केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. त्याच्यामध्ये माझा मुलगा फ्रॅक्चर झाला. त्यावेळी अजून माझं लग्नही झालेलं नव्हतं. आणि त्या आंदोलनामध्ये आपल्या गावचे सुपुत्र, आता अरुणनिवासी झालेले बाबासाहेब गुंडे सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते. त्यांना अटक झाली. आम्हाला सगळ्यांना अटक झाली. 70-80 लोकांना अटक झाली. आणि त्यांना अटक केली म्हणून या रांगोळी गावानं माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी 2 एसट्या पेटवून दिलेल्या होत्या. हा इतिहास आहे या गावाचा. 2 एसट्या पेटवून दिलेल्या होत्या. फक्त पहाटे 5-5:30 वाजता बाबासाहेब गुंडेंना अटक का केली? इथपासूनचा या शेतकरी चळवळीमध्ये या गावाचा सहभाग आहे. मग त्याच्यानंतर मला वाटतं की 2002 ला एक आंदोलन आपलं झालं होतं. त्या आंदोलनामध्ये मला मारहाण झाली होती. कारखाने सारे बंद होते आणि याच चौकामध्ये जवळजवळ 100 ट्रकांच्या रांगा लागलेल्या होत्या. एक फोटो आला होता पेपरला, मला आठवतंय. आणि हा कारखान्याचा अड्डा नसून खाली त्याच्यावर काय लिहिलं होतं की हा कारखान्याचा वाहन अड्डा नसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अडवलेली ही सगळी वाहनं आहे, अशा अर्थाचा तो रंगीत फोटो पुढारीला पहिल्या पानावर आलेला होता. हा सगळा इतिहास आहे रांगोळी गावचा. जेव्हा जेव्हा चळवळीला गरज भासली त्या वेळी या गावानं खंबीरपणानं चळवळीच्या मागे ठामपणानं भूमिका घेण्याचे काम केलेलं आहे. एक या शेतकरी चळवळीचा बाले किल्ला म्हणून या गावानं आपलं नाव लौकिक केलेलं आहे.
आणि त्यामुळं शेजारचा जवाहर कारखाना असो किंवा इकडचा पंचगंगा कारखाना असो, कुठल्याही कारखानदाराची हिंमत रांगोळीची कळ काढण्याची होत नाही, हे लक्षात ठेवा. हा तुमचा दराल आहे. हा दराला आपल्याला पुढं चळवळीची ताकद वाढवण्यासाठी म्हणून 2009 साली मी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. 2004 ला मी आमदार झालो शिरोळचा. 9 ला लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी याच रांगोळी गावानं भरभरून मला मतं दिली होती. 14 ला सुद्धा दिलेली होती. निरपेक्षपणानं चळवळीच्या मागे राहायचं काम केलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा या चळवळीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वाहनाचा आवाज कमी होत नाही काय? आणि पुन्हा एकदा स्वाभिमानीच्या आंदोलनाला चळवळीला बळ देण्याची आवश्यकता वाचायला लागली आहे. आणि म्हणून यावेळी एक तगडा उमेदवार मी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उभा केलेला आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर सुजित मिरचेकर. आम्ही 10 वर्ष दोघांनी आमदार खासदार म्हणून जोडीनं या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. त्या काळामध्ये कधीच आमचे खटके उडाले नाहीत, कारण दोघांची काम करण्याची कार्यपद्धती सारखी होती. आणि म्हणून ती मैत्री जागून आज त्यांना आम्ही स्वाभिमानीच्या वतीनं मैदानामध्ये उतरवलेला आहे. आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांना मागच्या वेळी आम्हीच निवडून आणलेला आहे. त्याने सुद्धा अनेक वेळा ते जाहीरपणाने कबूल केलेला आहे की मला स्वाभिमानीमुळे मी आमदार झालो, मला निवडून आणलं. आता कबूल करतात का नाही मला माहित नाही, पण त्यावेळी अनेक वेळा त्यांनी कबूल केलेला आहे. आणि आता ते महाविकास आघाडीतून लढतायत. कुणी कुठूनही लढावं, लोकशाहीमधला अधिकार दिला, मी त्याच्याबद्दल बोलत नाही, पण त्यांच्या एकूण भूमिकेबद्दल माझा आक्षेप आहे, संघटनेचा आक्षेप आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तुम्हाला जर का निवडून आणलेला असेल, आमदार केला, जयवंतराव आवळे साहेबांनी सुद्धा अनेक वेळा कबूल केलेलं होतं, तर मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण ठरत होतं त्यावेळी राजू बाबा तुम्ही शेतकऱ्यांची बाजू घ्यायला पाहिजे होती, हा आमचा आक्षेप आहे. जेव्हा आमच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय झाला त्यावेळी राजू बाबा तुम्ही तुमच्या तोंडाला कुलूप का लावलं, तुम्ही का नाही विरोध केला, हा आमचा सवाल. तुम्हाला माहित आहे आपलं भारत सरकार एकूण 23 पिकांना हमी भाव जाहीर करतं. त्यातला एकमेव ऊस पीक आहे की ज्याला हमी भाव कायदेशीररित्या मिळतो, म्हणजे ज्याचं नाव एफआरपी आहे, फेअर अँड रेम्युनेटिव्ह प्राइस. म्हणजे जर कारखान्यानं ती एफआरपी दिली नाही तर कारखान्याची मालमत्ता लिलावात काढून त्या पैशातून शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. कारण सरकारच्या या हमी भावाला गॅरंटीचा कायदा आहे आणि तो कायदा 2011 साली लोकसभेमध्ये मंजूर झाला आणि तो सहजासहजी झाला नाही. छोट्या मोठ्या पक्षांना बरोबर घेऊन मला लोकसभेचं कामकाज 6 दिवस बंद पाडावं लागलं. त्यावेळी कुठं 2011 साली तो कायदा झालेला होता आणि तो कायदा फक्त एका ऊस शेतकऱ्यालाच आहे, ऊसालाच आहे. असा कायदा सगळ्याच पिकाला व्हावा म्हणून दुसरे खासगी विधेयक मी लोकसभेमध्ये मांडलं, पण दुर्दैवानं ती चर्चेला येण्यापूर्वीच माझी मुदत संपली आणि लागोपाठच्या 2 पराभवामुळे मला पुन्हा तिथं जाता आलं नाही. पण एकदा जाऊन तोही कायदा करून सगळ्या पिकाला
FRP सारखा कायदेशीर अधिकार मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. लढाई त्यासाठी चालू आहे. आणि इतर पिकाला तसं गॅरंटी नसल्यामुळं आज सोयाबीनचा भाव आहे 3800 ते 4000 रुपये आणि सोयाबीनचा हमी भाव आहे 4892 म्हणजे जवळपास 4900 रुपये, 4900 रुपयाच्या आसपास. मग आपण 3800 रुपयाला सोयाबीन काय विकतो? कारण जसा उसाला हमी भावाचा गॅरंटीचा कायदा आहे तसा सोयाबीनला कायदा नाही. आणि हा उसाचा कायदा 2011 साली वर्गणी काढून मत दिलेल्या तुमच्या राजू शेट्टीने करून घेतलेला आहे. म्हणून त्या पिकाला तो हाय कायदा आहे, लक्षात ठेवा. तो आता सगळ्यासाठी व्हावा यासाठी आमची लढाई आहे. आणि त्या कायद्याची मोडतोड या कारखानदारांच्या कारस्थानामुळं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना महाराष्ट्रामध्ये मोडतोड केली गेली. आणि ती मोडतोड होत असताना महाविकास आघाडीचे आमदार म्हणून, सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून राजू बाबा तिथं असताना त्यांनी त्याला विरोध केला नाही. कदाचित बंटी पाटलांची त्यांना भीती वाटते असेल. बंटी पाटील म्हणजे साखर कारखानदार, त्यांच्या विरोधामध्ये जाण्याची हिंमत त्यांची झाली नसत. पण त्यांनी तोंड उघडलं नाही आणि उघडलेलं असेल तर त्याचे पुरावे दाखवावेत. कारण विधिमंडळामध्ये बोललेला शब्द नोंद केला जातो. हे एकच प्रसंग नाही. दुसरा प्रसंग 2013चा जो भूमी अधिग्रहण कायदा आहे तोही कायदा मी खासदार असतानाच्या काळामध्ये रात्री 1:05 संसदेमध्ये मंजूर करून घेतलेला होता. त्यासाठी आम्हाला जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन करावं लागलं होतं. मेधा पाटकर, उल्का महाजन पासून ते महाराष्ट्रातल्या देशभरातले आम्ही सगळे शेतकरी नेते त्या ठिकाणी आंदोलनात होतो. आणि ते झालेलं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या ठिकाणी सोनिया गांधी त्या ठिकाणी आल्या. त्यांनी आम्हाला विचारलं काय तुमचं म्हणणं आहे. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की विकास कामाच्या नावाखाली आमच्या जमिनी शेतकऱ्यांच्या सरकार काढून घेतात आणि त्याला कवडीमोल किंमत देतात. विकासाच्या नावाखाली आम्हाला बर्बाद करतात. शरद जोशींच्या भाषेत बोलायचं झालं तर विकासाचे मनोरे शेतकऱ्यांच्या थडग्यावर बांधू नका. आमची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधू नका. आणि म्हणून विकास कामाच्या नावाखाली तुम्हाला जमिनी घ्यायच्या असतील तर त्याचा योग्य मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे, जेणेकरून आम्हाला दुसरीकडे जमीन घेऊन शेती करता येईल. ही आमची माफक मागणी होती. त्यांनी त्यावेळेचे जयराम रमेश नावाचे ग्रामीण विकास मंत्री होते, त्यांना आदेश दिला या लोकांच्यावर चर्चा करा, यांना पाहिजे तशा प्रकारचा कायदा तयार करा आणि संसदेत आपण तो मंजूर करू. अनेक बैठका माझ्या जयराम रमेश यांच्यावर झालेल्या होत्या. त्यातून तो 2013चा भूमी अधिग्रहणाचा कायदा झाला. आणि तो कायदा होत असताना त्याच्यामध्ये काय तरतुदी होत्या बघा. पूर्वी आपल्या जमिनी काळंबावडी प्रकल्पाला गेलेल्या आहेत. त्यावेळी आपल्याला विचारलं का तुमची जमीन घेऊ का म्हणून. कलेक्टरना डायरेक्ट 7 बाऱ्यावर शिक्का मारून टाकला. तुम्हाला किंमत किती पाहिजे विचारलं का नाही. सरकारनं देईल ती किंमत आपल्याला मुकाट्यानं घ्यावी लागली. कवडी मोल किमतीला आपल्या गेल्या जमिनी गेल्या. कारण 1956चा कायदा अतिशय वाईट होता. तो 56चा कायदा असं सांगतो की सरकार पाहिजे ती जमीन ताब्यात घेईल आणि सरकार देईल ती किंमत सरकार शेतकऱ्यांना मुकाट्यानं घ्यावा. जमीन द्यायला विरोध केला तर पोलीस बंदोबस्तामध्ये ती जमीन बळाचा वापर करून काढून घ्यावा असा हा 1956चा कायदा आहे. त्या कायद्याचा आधार घेऊन आपल्या सगळ्या जमिनी गेल्या. पण वारंवार अशाच आमच्या जमिनी घेऊ नका आणि आमचं नुकसान करू नका म्हटल्यानंतर 2013ला तो कायदा भूमी अधिग्रहणाचा तयार झाला. आणि त्या कायद्यानंतर असं त्या कायद्यामध्ये असं नमूद करण्यात आलं 90% शेतकऱ्यांनी संमती दिली तरच जमीन घेता येईल. आणि ती घेत असताना बाजार भावाच्या 5 पट किंमत त्याला दिली जाईल, जेणेकरून दुसरीकडे तेवढी जमीन घेऊन त्याला चांगल्या पद्धतीने शेती करता येईल.
हा उद्देश त्याच्या पाठीमागे होता. यांनी दुरुस्ती काय केले, महाविकास आघाडीचे त्यावेळेचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळामध्ये अशी दुरुस्ती आणली की 1956च्या कायद्यानुसार सरकारला पाहिजे ती जमीन ताब्यात घेता येईल, शेतकऱ्याला कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही आणि सरकार देईल ती किंमत शेतकऱ्याला स्वीकारावी लागेल, त्याला अपील करता येणार नाही आणि मोबदला केला दुप्पट. म्हणजे आधीच्या कायद्यामध्ये 5पट, या कायद्यामध्ये दुप्पट. म्हणजे आधीच्या कायद्यामुळे 100 रुपये मिळणार असतील तर या कायद्यामुळे केवळ 40 रुपये मिळणार होते. आणि हा कायदा ज्यावेळी विधिमंडळामध्ये मंजूर झाला त्यावेळी राजू बाबा तुम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला आमदार केलेलं होतं, तुम्ही तोंड का उघडलं नाही, विरोध का केला नाही, हा माझा तुम्हाला सवाल आहे. म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय, म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय. त्यावेळी सुद्धा ते विरोधात बोलले नाहीत. आता या कायद्यामुळे काय होणार आहे मला वाटतंय, रांगोळीतनं नाही पण पट्टणकुर्लीच्या बाजूनं शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. आपल्या म्हणजे आपल्या शेजारनं जाणार आहे. अजून एखादा आपल्याकडे सुद्धा कदाचित रेल्वे येईल. त्यावेळी जर का रांगोळीतल्या शेतकऱ्यांची जमीन गेली तर त्याला तेवढी मोड किमतीनं जमीन पैसे द्यावे लागतील. अशी अवस्था का झाली, कारण या महाराष्ट्र सरकारनं अशा प्रकारची दुरुस्ती केली. कोल्हापूरला ज्यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला होता, त्या मोर्चाला राजूबाबा आवळे, बंटी पाटील दोघे होते. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही केवळ हा कायदा दुरुस्त केल्याचं काम तुम्हीच केलेलं आहे आणि आता सरकार महायुतीचं आहे म्हणून तुम्ही मोर्चाला आला असाल तर पहिला सांगा, तुमचं सरकार आल्यानंतर हा कायदा दुरुस्त करून पूर्वी जर का आम्ही किंमत देऊ किंवा आमचं सरकार आलं तरी सुद्धा आम्ही हे शक्तीपीठ होऊन देणार नाही असं बोला. दोघंही बोलले नाहीत. का बोलले नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये आमदारांचा दर 50 कोटी निघाला कधी ऐकला असेल तुम्ही. गद्दारांच्या किमती किती, 50 कोटी. 50 कोटी दर देण्याची कुवत ऐपत शिंदे साहेबांच्या मध्ये कशी निर्माण झाली, कारण शिंदे साहेब 5 वर्षे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. म्हणजे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं काम त्यांच्याकडे होते. त्याच काळात समृद्धी महामार्ग हा बांधला गेला. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नावाची संस्था आहे आपली, त्याचा एक मापदंड आहे. रस्ता बांधायसाठी किती खर्च आले पाहिजे त्याचा काही मापदंड आहे आणि त्या मापदंडानुसार, त्या निकषानुसार 6 पदरी रस्ता तयार करण्यासाठी 1 किलोमीटर 6 पदरी रस्ता तयार करण्यासाठी 26 कोटी रुपये खर्च आला पाहिजे असे त्याचे मापदंड आहे. आणि 1 किलोमीटर 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर करायला 26 कोटी खर्च आला पाहिजे असे त्याचे मापदंड आहे. पण समृद्धी हायवे 78 कोटीला बनवला गेला. 1 किलोमीटरचा खर्च किती, 78 कोटी. म्हणजे मूळ मापदंडाच्या तिप्पट. कळालं का 50 कोटी दर का निघाला ते. मूळ किमतीच्या तिप्पट खर्च दाखवून तो रस्ता बांधला गेला. त्यात शिंदे साहेब, फडणवीस साहेब मालामाल झाले म्हणून आमदाराचा दर 50 कोटी निघाला. आणि हा शक्तीपीठ होणार आहे. त्या शक्तीपीठाच्या 1 किलोमीटरचा खर्च त्यांनी दाखवलेला आहे 107 कोटी. हे आकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मला दिलेले आहेत. माझ्याकडे लेखी पत्र आहे त्यांचं. 107 कोटी म्हणजे आता चौपट खर्च होणार. म्हणजे आता आमदार 50 कोटीला मिळत नाही. आता आमदार 50 कोटीला मिळत नाही, लक्षात ठेवा. एवढा म्हणजे यांना विकास कशासाठी करायचा आहे तर यांना विकास पैसा कमवण्यासाठी करायचा आहे.
त्यांच्या राजकारणासाठी आमदारांच्या खरेदी विक्रीसाठी जो पैसा लागणार आहे त्या पैशासाठी यांना रस्ते बांधायचे जनतेसाठी नव्हे आणि हा सारा पैसा आपण भरणार आहे. समजा तो समृद्धी महामार्ग जर का 26 कोटीला बांधला गेला असता तर त्याचा जो काय खर्च झाला 45 कोटी तर तो 15 कोटी झाला असता आणि 15 कोटी मध्ये तो रस्ता झाला असता तर 100 रुपयाचा आज जो टोल आहे त्याच्याऐवजी 35 रुपये टोल लागला असता. म्हणजे पैसे आपल्या खिशातून जातात. लक्षात ठेवा, शक्तीपीठ सुद्धा काय फुकट नाही. शक्तीपीठावरून जाणाऱ्याला टोलच द्यावा लागणार आहे. म्हणजे इथं शक्तीपीठ जाऊनचा पूर्ण झाला आणि तो 107 कोटीला पूर्ण झाला तर 25 च्या ऐवजी 100 रुपये आपल्याला टोल द्यावा लागणार आहे. म्हणजे हे पैसे आपणच भरणार आहे आणि त्याच्यावर रंग करणार आहेत हे सगळे राजकीय नेते. म्हणून मुळातच रस्ता नको अशी भूमिका कुठल्याही पक्षाची नाही, कुठल्याही आघाडीची नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विरोधी पक्षात आहे तोपर्यंत विरोध करणार, आमचं सरकार आलं की आम्ही काय बोलणार नाही, कारण बलिदान आम्हालाही मिळाला पाहिजे. हे रस्ते ज्याच्या मतदारसंघातून जातात ते सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे पालकमंत्री हे सगळे त्याचे हिस्सेदार आहेत. लूट होणारही आपली. आणि म्हणून या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ना राजूबाबा आवळे बोलायला तयार आहेत ना अशोक माने बापू बोलायला तयार आहे. आता अशोक माने बापू म्हणजे आमच्याच गावाचं मोठं व्यक्तिमत्व, मोठा माणूस आहे असं ते म्हणतात. आता त्यांना विचारा, तुम्ही ज्यांच्या पक्षातनं राहिलेला आहे त्या जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे साहेब यांच्या ताब्यामध्ये वारणा कारखाना आहे. त्या वारणा कारखान्यानं सगळ्या कारखान्यांनी गेल्या वर्षी सगळे 100 रुपये दिले, त्यांनी 50 रुपये का दिले नाही? बापू हा प्रश्न पहिला विनय कोरेंना विचारा. हा प्रश्न कुणाला विचारायला पाहिजे? विनय कोरेंना. उद्या 3 तुकड्याची एफआरपी केली, मला चालणार नाही. समजा बापून आम्ही आमदार केला, या एफआरपीचे तुकडे मी सहन करणार नाही, हे बाणेदारपणाला विनय कोरेंच्या पुढे बोलायची हिंमत बापूंच्या मध्ये आहे का हे पहिला त्यांना विचार. बोलतील ते कोरेंना. दोघंही साखर कारखानदारांचे हस्तक आहेत. एक आहे बंटी पाटलाचं हस्तक, एक आहे विनय कोरेंचं हस्तक. हे शेतकऱ्यांचे हस्तक होऊ शकत नाही. म्हणून मिंचेकरांना आपल्याला मत द्यायचं आहे. लक्षात ठेवा. गाव दत्तनं दिलं, गुरुदत्तनं दिलं, शरदनं दिलं, पंचंगीनं दिलं. पंचंगीनं तर 33 रुपये देऊन सुद्धा दिला. संताजी घोरपडेने दिलं, शवनं दिलं, हमीदवाड्यानं दिला. मग वारणेनं का दिला नाही 50 रुपये? वारणा कारखान्यानं गेल्या वर्षी नाही त्याच्या मागच्या वर्षी तुटलेल्या उसाला जे ठरलेले 50 रुपये द्यायचे होते, कारण त्यांनी 3000 रुपये देते त्यामुळे त्यांना 50 रुपये द्यायचे होते. या सगळ्यांनी 2829 रुपये दिले होते, म्हणून यांनी 100 रुपये द्यायचे होते. त्यांनी 50 रुपये का दिले नाहीत याचा जाब अशोकराव माने बापू विचारणार आहेत का? हा सवाल त्यांना विचारा. हा प्रश्न त्यांना विचारा. आणि मग हे कुणाचे तरी हस्तक आमचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांची भाषा बोलणारा, चळवळीची भाषा बोलणारा डॉक्टर सुजित मिंचेकर सारखा उच्च विद्याभूषित असा माणूस विधानसभेमध्ये पाठवणं हे आपल्या फायद्याचं आहे. मला खात्री आहे उद्या समजा आपला उसाचं आंदोलन झाला, आता मी बघणार आहे. आपण गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचे 200 मागितले, या वर्षी तुटणाऱ्या उसाचे 37 रुपये मागितले. पण ते कधी निवडणूक झाल्यानंतर बघूया काय करतात ते. आता याचंही बघा, आमच्यामुळं कारखाने उशिरा सुरू झाले म्हणून आमच्या नावानं काही लोक बोंबलत करत होते का नाही? हा, संघटनेमुळं कारखाना उशिरा सुरू झाला त्यामुळं आमचं नुकसान झालं. खरंय काय? 7 नोव्हेंबरला ऊस परिषद झाली त्यावेळी जिल्ह्यात एकही कारखाना चालू नव्हता. 9 नोव्हेंबरला
दिवाळी होती, 14 नोव्हेंबरला दिवाळी संपली. दिवाळीतच 3 मोठे पाऊस पडले होते. त्यामुळं जवळजवळ 16-17 तारखेपर्यंत शेतात, माळावरच्या शेतात सुद्धा जाता येत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आंदोलन झालं जवाहरवरचा, गुरुदत्तवरचा, ते 16 तारखेनंतर झालं. 23 तारखेला आपण राष्ट्रीय महामार्ग रोखला आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आणि मग 100 रुपये द्यायचं कबूल झालं आणि मग आपण आंदोलन मागे घेतलं. म्हणजे आम्ही आंदोलन किती दिवस केलं? 17 आणि 23, फक्त 6 दिवस. आणि आमच्या नावानं बोंबलत्यात किती दिवसाचा ते जवाहरचा अहवाल काढून बघा. त्यात त्यांनी म्हटलंय 25 दिवस स्वाभिमानीमुळं कारखाना बंद राहिला. कसं, कुठल्या, कोण अहवाल लिहिणारा काय शुद्धीर होता? जवाहरच्या अजून डिस्टिलरी नाही, त्यामुळे त्यानं कुठली घेतला तर मला माहित नाही. पण अरे 25 दिवस कसं? 7 तारखेला ऊस पडले झाली, त्यावेळी कारखाना बंद होता आणि 23 तारखेला कारखाना सुरू झाला. ते 25 दिवस कसा हिशोब केला? काय रात्रीचा दिवस केला? दिवसाची रात्र केली? आमच्या नावानं विनाकारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल या शेती खात्यानं गैरसमज पसरवले. यांच्यामुळे ऊस तोड. या कारखानदारांच्या जर हिंमत असेल, दम असेल, त्याने कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये, 1 महिन्यात भागातला ऊस किती तोडला आणि बाहेरचा ऊस किती तोडला याची आकडेवारी जाहीर करावी. दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याचं. आपल्याला धडा शिकवण्यासाठी, आपल्याला अक्कल घडवण्यासाठी त्यांनी बाहेरनं ऊस आणला आणि आमचा ऊस तसाच ठेवला. म्हणून आमची ऊस लवकर तुटली नाही. त्याला संघटनेचं आंदोलन जबाबदार नाही. आणि आता आज तारीख आहे 13, 14 तारीख आज आहे. 20 तारखेला मतदान आहे. एकही टोळी अजून आलेली नाही. का आल्या? ऊस तोडणी मजुरांची एकही टोळी आलेली नाही. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. 25 तारखेशिवाय कारखाना सुरू होत नाही. आता का बोंबलत नाही? जे गेल्या वर्षी बोंबलत होते ते आता का बोंबलत नाही? उशिरा होतोय म्हणून. आमचा ऊस लवकर तुटत नाही, उशीर वाढायला, ऊस वाढायला, तुरा आलाय, ही बोंब आता का ठोकत नाही? निदान गेल्या वर्षी 7-8 दिवस आंदोलन झाल्यामुळं या चोरांनी साखळी करून दत्त, जवाहर, शरद आणि गुरुदत्त या चौघांनी एका ठिकाणी बसून बघा एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवतात, पण आपलं पैसे बुडवायला मात्र एकत्र बसतात. एकत्र बसून काय ठरवलं? 2900 रुपये द्यायचं, त्याच्यावर 1 रुपया द्यायचा नाही. 8 दिवस आंदोलन केलो, 3100 रुपये मिळाले, टनाला 200 रुपये मिळाले. फायदा झाला का नाही? मग आम्ही जर गप्प बसलो असतो तर हे 200 रुपये त्यांनी दिले असते का? 100 टनाचं झालं 20,000, 50 टनाचं झालं 10,000. जवाहरनं जवळपास मला वाटतं गेल्या वर्षी 11 लाख टन काढलं. म्हणजे 36 कोटी रुपये जवाहरचे 8 दिवसाच्या आंदोलनामुळे जादा मिळाले. दत्तनं 12 लाख टन काढलं, 24 कोटी रुपये दत्तचे मिळाले. गुरुदत्तनं 14 लाख टन काढलं, 28 कोटी रुपये गुरुदत्तचे मिळाले. पंचगंगेनं 11 लाख टन काढलं, 22 कोटी रुपये पंचगंगेचे मिळाले. शरदनं 8 लाख टन काढलं, 16 कोटी रुपये शरदचे मिळाले. किती पैसे झाले? एवढा पैसा आम्ही आधीच वाटलाय. पाहिजे तर ते मिंचेकरांच्या वतीने वाटले असं समजा. तुमच्या अकाउंटला आलंय. वाटणाऱ्यानं मध्ये काय खाल्लं नाही, एखादी नोट काढून घेतली नाही, हे तुमच्या खात्यावर आलेले आहेत. किती आकडे सांगितले? 100 कोटीच्या वर गेला ना आकडा. ही माकडं काय 100 कोटी वाटणार आहेत? एवढे पैसे तुम्हाला मिळाले आणि त्याच्या बदल्यात काय सांगतोय?
पुन्हा पुढच्या वर्षी असंच आंदोलन करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळावी म्हणून तुमचं एक मत मिंचेकरांना द्या, एवढंच आमचं साधं मागणं आहे. आणि त्यामुळं मी सुद्धा बघणार आहे. तुम्हाला काय वाटतंय माहिती काय, बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्यातल्या हे काय असलंच आहे, त्याला मत दिलं नाही तरी चालतंय, याला 2 वेळा पाडलं तरी आंदोलन करतंय, मोर्चे काढतंय, आपल्याला वर्षाला उसाचा दर मिळवून देतोय. पण आता जर आम्ही शहाणा झालो. आता मी बघणार आहे 20 तारखेला तुम्ही मतदान कुणाला करताय. मागच्या वर्षाचे 200 रुपये वसूल करायचे असतील, तुटणाऱ्या उसाला 3700 रुपये मिळायचे असतील तर तुम्हाला मिंचेकरांनाच मत द्यावं लागेल. नाहीतर तुम्ही आणि तुमचं नशीब. ठेवा विश्वास अण्णावर, ठेवा विश्वास कुलदेवरावर, ठेवा विश्वास गणपतरावावर, ठेवा विश्वास माधवराव गाडगेवर. आणि कोण राहिला? आवाडे अण्णा मंत्री घालत नाही. आणि अण्णाचा आणि कोण आहे काय? बघा ते इमानदारीनं देतात काय तुम्हाला? जोपर्यंत आमच्या हातात उसाचा गुडका आहे तोपर्यंत ते लिहितायची लक्षात ठेवा. आम्ही हातातला उसाचा गुडका खाली ठेवला, शेतकऱ्यांना तुमचं काय खरं नाही. त्यामुळं आता सगळे कार्यकर्ते सुद्धा माझ्यावर खवळलेले आहेत. बुटझोट आम्हाला केसेस घ्यायला लावतात. आज दिवसभर माझा कोर्टात गेला माहिती आहे. एवढं निवडणूक महत्वाचं असताना सुद्धा अख्खा दिवस मला कोर्टात तारखेला बसावं लागलं. काय काय नाही, खुनाचा गुन्हा आहे माझ्यावर 302, दरोडखोरीचा आहे 307, हाफ मर्डर आहे 307, 309, 295, सगळे गुन्हे आहेत. का? तर आम्ही आंदोलन करतोय. कधी तक्रार केली? महाराष्ट्रात एकही कोर्ट असं नाही की ज्या कोर्टात मी गेलो नाही तारखेला. आणि एवढं करून जर का शेतकरी आमच्या बरोबर राहणार नसतील तर आम्हालाही वाईट वाटणार. शेवटी आम्ही काय साधू संत नाही, माणसं आहे, हरामासाची माणसं आहे. आणि त्यामुळे ही उपेक्षा तुम्हाला एक साधी गोष्ट आहे. तुमचं पैसे बुडवायचं म्हणून ते चौघ एकत्रित बसले आणि 2900 रुपयाच्या वर जायचं नाही असं ठरवले. मग त्या दोघांचे उमेदवार पाडण्यासाठी तुम्ही सगळे एकत्रित का येत नाही, हा माझा तुम्हाला सवाल आहे. विनय गोऱ्यांचा हस्तक्षेप करा, कारण हे कारखानदारांचे हस्तक आहे दोन्ही उमेदवारांचे. आणि त्यांचा पराभव करणं हे यात तुमचा फायदा आहे. या कारखानदारांच्या राजकारणाला कुठेतरी शिळा दिला तर पुन्हा एकदा शेतकऱ्याची यांच्यावर जरब बसल. पण आमची संघटना फक्त शेतकऱ्यांच्यासाठीच काम करते अशातला भाग नाही. मी तुम्हाला खात्री देतो, मी जेव्हा आमदार होतो त्यावेळी ऊस तोडणी मजुरांचं महामंडळ व्हावं म्हणजे खासगी विधेयक मी विधानसभेमध्ये मांडलं होतं 2007 साली. आज जे काही गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजुरांचं मंडळ तयार झाला, मला सांगायला अभिमान वाटतो की त्या मंडळाचा जनक मी आहे. आणि विधानसभेचं कामकाज काढून बघा, माझं खासगी विधेयक विधानसभेमध्ये होतं. आणि त्या विधेयकावर उत्तर देत असताना त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी आम्ही लवकरच असं एक कायदा करू असं आश्वासन दिलं. आणि विधानसभेमध्ये दिलेलं आश्वासन पाळणं हे सरकारला बंधनकारक असतं. आणि म्हणून 2007 साली तो कायदा झाला आणि मंडळ अस्तित्वात आलं. त्याच धर्तीवर मी काय म्हटलं की त्याच धर्तीवर जसं ऊस तोडणी मजूर कल्याण मंडळ आहे, माथाडी कामगार कल्याण मंडळ आहे, बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे, सफाई कामगार कल्याण मंडळ आहे, त्याच धर्तीवर तुमच्या माझ्या शेतामध्ये काबाड कष्ट करणारे जे शेतमजूर आहेत त्यांचं कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी इथनं पुढे स्वाभिमानी संघटना आवाज उठवणार आहे, रस्त्यावरची लढाई लढणार आहे. आणि नुसतं रस्त्यावरची लढाई लढणार नाही तर तसं एक खाजगी विधेयक मी स्वतः माझ्या देखरेखीखाली तयार करून डॉक्टर सुरजित मिंचेकरांच्या वतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते आम्ही मांडणार आहोत. आणि हे जर का शेतमजूर कल्याण मंडळ झालं तर 65 वर्षे पूर्ण झालेल्या शेतमजुराला पेन्शन मिळेल.
वार्धक्यामध्ये त्यांना विम्याचं संरक्षण मिळेल, मेडिक्लेम मिळेल आणि त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळेल. ही व्यवस्था हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि म्हणून ते होणं गरजेचं आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढल. स्वाभिमानी संघटनेचे निवडून आलेले आमदार मग ते उल्हास पाटील असो किंवा मंचेकर असतील, ते विधानसभेत मांडतील, विधेयक मांडतील, त्याचं कायद्यात रूपांतर करतील. हा सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तुम्हाला दिलेला शब्द आहे. मी अजून एक वचन देणार आहे आणि ते म्हणजे गेली 4-5 वर्ष झालं जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही. याचं कारण आपल्या गावामध्ये जे काही 12 बंडखोर आहेत, मग तो कोळी असेल, साळी असेल, माळी असेल, नाभिक असेल, परीट असेल, कुंभार असेल, धनगर असेल, कुर्वी असेल, कैकाडी असेल, असे जे काही 12 बंडखोर आहेत, शिंपी असेल, गुरव असेल, लवार असेल, सुतार असेल, हे जे लोक आहेत त्यांची घरं किती असतात? 2, 4, 5 एवढीच घरं असतात. आणि या लोकांना सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये आणलं पाहिजे. ते लोकप्रतिनिधी झाले पाहिजेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे. या उद्देशानं त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 30% जागा राखीव केलेल्या होत्या. तुम्हाला माहित आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तर 30% ओबीसीचा कोटा असतो. पंचायत समिती, जिल्हा परिषदला 30% ओबीसीचा कोटा असतो आणि त्या ठिकाणी त्यांना संधी दिली. नाहीतर मग गुरुवाचं घर येत ते निवडून येईल का? त्याला ओबीसी मधनं राखीव जागेतनं उभा राहिला तरच तो निवडून येईल आणि त्यासाठी त्या राखीव जागा दिलेल्या होत्या. पण महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी संगनमत करून या राखीव जागाच ठेवायच्या नाहीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये. म्हणून गेली 4-5 वर्ष झालं या निवडणुका होत नाहीत. काही लोक कोर्टात गेले. हे आरक्षण असंच राहिलं पाहिजे, कारण एकदा तरी का होईना संधी दिल्याशिवाय माणसाला कर्तृत्व दाखवण्याचं संधी मिळत नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो. त्या बाबतीत देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार मोठे द्रष्टे नेते होते. त्यांना कळत होता वंचितांना, उपेक्षितांना न्याय दिला पाहिजे हे अण्णांना माहिती होतं. म्हणून अण्णांनी असे अनेक लोक मुख्य प्रवाहामध्ये आणले आणि त्यांना निवडून सुद्धा आणलेलं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या शिरोळ तालुक्यातल्या तेरवाड गावचे देवाप्पा भंडारी नावाचे ग्रस्त आमचा माणूस, मातंग समाजाचा, त्यांना शिरोळ पंचायत समितीचा सभापती केलेलं होतं. नंदाताई पोळ नावाची एक शेतमजूर महिला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलेलं होतं. बंडा माने नावाचे कोळी समाजाचे आमचे नेते होते शिरोळ तालुक्यातले. अण्णांचा गतवाचे, अण्णांचा एकदम विश्वास हो. जनरल जागेवर कोळी समाजाचा माणूस असून अण्णांच्या पुण्याईमुळे जनरल जागेवर त्यांना निवडणुकीला उभं केलं, जिल्हा परिषदचं सदस्य केलं. पण बंडा माने सुद्धा एवढे कर्तृत्ववान होते की एकदा संधी दिल्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही. 4-5 टर्म ते सातत्यानं जिल्हा परिषदला निवडून आले. स्वतःच्या युतीवर, खुल्या जागेवर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले. पण कशामुळे झाले? पहिल्यांदा त्यांना अण्णांनी संधी दिली. म्हणून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश परीट, ओबीसी जागा, धोबी समाजाचे, नांदरी जिल्हा परिषद ओबीसी पडला म्हणून आम्ही त्यांना उभा केलं, निवडून आले. 5 वर्ष चांगलं काम केलं. नांदरी जिल्हा परिषद खुला झाला, आम्ही धाडस केला आणि पुन्हा प्रकाश पलटांच्याच पत्नीला उभा केलं. पण प्रकाशनं एवढं चांगलं काम केलं होतं, खुल्या जागेवर सुद्धा सवर्ण जातीच्या महिलेचा पराभव करून प्रकाश परीटची पत्नी निवडून आले. हे संघटना करते.
याला म्हणतात सामाजिक समता, याला म्हणतात फुले शाहू आंबेडकरांचे विचार. हे विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तळागाळामध्ये रुजवलेला आहे. त्यामुळं या आमच्या 12 बंधुजनांचं राजकीय आरक्षण काढून घ्यायचं जे कारस्थान चालू आहे ते हाणून पाडायचं काम भविष्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे. रस्त्यावरची लढाई लढणार आहे आणि सभागृहातली लढाई लढणार आहे. हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. आणि म्हणून गावगाड्यातल्या साऱ्या लोकांनी एका चांगल्या शिकलेल्या माणसाला, उपेक्षित वंचित समाजातल्या माणसाला आम्ही या विधानसभेचं उमेदवारी दिली आहे. त्याला तुम्ही मत द्या. अरे आपली संस्कृती आहे काय माहिती आहे, आपली संस्कृती फार उच्च दर्जाची आहे. आमच्या गोट्यामध्ये म्हस व्यायली तर त्या म्हशीचा पहिला चीक जो असतो तो आम्ही कुणाला घालतो, देवाला. ग्रामदैवतापासून गावातल्या सगळ्या देवाला, मसोबाला सुद्धा सोडत नाही, सगळ्याला आम्ही चीक घालतो. आणि उरलेला चीक काय करतो, गल्लीत वाटतो, विकत नाही. गल्लीत सगळ्यांच्या घरामध्ये ते येतं. घरात चीक आला की समजायचं कुणाच तरी म्हस व्यायल्या, वाटतो, विकत नाही आपण. मग आम्ही ज्यावेळी आमची चिकाचं भांड, पेला, लोटा काय असेल ते घरात आला तर ती बाई सुद्धा काय करते, घरातले भांड रिकाम करते आणि त्या भांड्यामध्ये काहीतरी तांदूळ, गहू, काहीतरी डाळ घालते आणि ते भांड परत देते. कारण शेजाऱ्याचं आलेलं भांड रिकाम द्यायचं नाही, ही आमची संस्कृती आहे. आलं का लक्षात? ही आमची संस्कृती आहे. अरे गेली 20 वर्ष सातत्यानं वर्षाला तुमच्या खात्यावर 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये उसाचा दर आम्ही वाढवून द्यायला लागलोय. आमचं भांड तुमच्या घराकडे आलेलं आहे. विंचेकरांना त्या भांड्यात एक मत द्या आणि आमचं भांड परत द्या, एवढीच विनंती करतो. आम्ही इथंच थांबतो. धन्यवाद.